सर 17 तारखेला कोडवाड रोडवर एक घटना घडली होती. एका आरोपीनं डोक्याला पिस्टल लावून काय असा प्रकार घडला होता. तर त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे का? होय, त्याबद्दल आता सविस्तर सांगत आहे. दिनांक 17/12/2025 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास सकाळी कोडवाडी रोडवर पेट्रोल पंपच्या अलीकडे एका हॉटेलवर आरोपी नामे राहुल सिद्धू माने आणि त्याच्यासोबत व्यंकटेश अशोक सांगडे यांनी फिर्यादी मयूर बापू वाघमारे यास तिथे फोन करून बोलावले व तुझे एका ठिकाणच्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत, तुझा मोबाईल दाखव वगैरे वरून त्यांनी मोबाईल सुद्धा चेक केला, परंतु त्याचे तसं काहीही मिळून आलेलं नाही. या कारणावरून त्यांनी एक जणाने फिर्यादीच्या डोक्यामध्ये व्यंकटेश सांगडे यांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला आणि त्याचा राग धरून आरोपी राहुल सिद्धू माने यांनी गावठी पिस्टल लोड करून त्याच्या डोक्याला लावला. त्या कारणावरून पोलीस स्टेशन परंडा येथे CR नंबर गुन्हा रजिस्टर नंबर 429/2025 कलम 109, 352, 3.5 आणि 3.25 आणि 27 आर्म्स ऍक्ट फायरआर्म्सच्या सेक्शनचा गुन्हा दाखल झालेला आहे. काल रात्री करमाळा रोडहून इन्फॉर्मेशन मिळाली होती की सदर ठिकाणी आरोपी कुठून तरी तिथे लपून बसलेले. त्यावर सापळा रचून त्या ठिकाणून आरोपी व्यंकटेश सांगडे आणि राहुल माने यांना अटक केलेली. त्यांचा 23/12/2025 पर्यंत तपास चालू आहे. सदर पिस्टल त्यांनी कुठून आणला याविषयी आता त्यांच्याकडे कस्टडी दरम्यान आम्ही चौकशी करीत आहोत. तपास हा API सुर्वे हे करीत आहेत. सदर घटनेच्या वेळी भांडण चालू असल्याची माहिती पेट्रोलिंगवरील पोलीस साधू सेवाळे आणि रमेश क्षीरसागर यांना मिळाल्यामुळे तात्काळ ते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती आणि त्या ठिकाणी आरोपींना पकडले सुद्धा होते त्यांनी, परंतु तत्पूर्वी त्यांना पिस्टल मिळाली नव्हती. परंतु आरोपी हा दुकानात घुसल्यानंतर त्याने दुकानामध्ये पिस्टल टाकून त्या ठिकाणी पळून गेला होता. आम्हाला माहिती मिळाल्यावर तात्काळ आम्ही सदर ठिकाणी पोहोचून पंचनामा कारवाई केली. सर, पिस्टल जप्त केलेलं आहे का? पिस्टल त्याच दिवशी मिळालेला आहे. आरोपी सोडून पळून गेले होते. पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस. धन्यवाद. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मॅडम रितू खोकर मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे.